गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण आपला जो सेकंड चॅप्टर आहे ट्रान्समिशन लाईन पॅरामीटर्स अँड परफॉर्मन्स या सेकंड चॅप्टरमधले पुढचे जे रिमेनिंग पॉईंट्स आहेत ते पॉईंट आपण स्टडी करणार आहे. सो या चॅप्टरमध्ये आपण लास्ट लेक्चरला सेकंड पॉईंट नेक्स्ट पॉईंट सुरू केला होता, तो होता परफॉर्मन्स ऑफ मीडियम ट्रान्समिशन लाईन. सो लास्ट लेक्चरला आपण हा पॉईंट सुरू केलेला आहे, परफॉर्मन्स ऑफ मीडियम ट्रान्समिशन लाईन. आता मीडियम ट्रान्समिशन लाईन म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे. मीडियम ट्रान्समिशन लाईनची जी लेंथ असते ती लेंथ असते 50 किलोमीटर टू 150 किलोमीटरमध्ये, आणि मीडियम ट्रान्समिशन लाईनचं ऑपरेटिंग व्होल्टेज जे असणार आहे ते असणार आहे 20 kV टू 100 kVच्या मध्ये. ओके, सो जी लाईन 50 टू 150 किलोमीटरची आहे आणि त्याचं ऑपरेटिंग व्होल्टेज 20 टू 100 kVच्या मध्ये आहे, त्या लाईनला आपण मीडियम ट्रान्समिशन लाईन असं म्हणणार आहे. ओके, सो मीडियम ट्रान्समिशन लाईनमध्ये लेंथ आणि ऑपरेटिंग व्होल्टेज हे दोन्ही सफिशियंट आहेत, त्यामुळं त्या ट्रान्समिशन लाईनमध्ये कॅपॅसिटन्स ही जी प्रॉपर्टी असणार ही प्रेझेंट असणार आहे. ओके, सो कॅपॅसिटन्सच्या कनेक्शननुसार मीडियम ट्रान्समिशन लाईनमध्ये आपण 3 मेथड्स स्टडी करणार आहे. ओके, सो नेक्स्ट पॉईंट, अकॉर्डिंग टू कनेक्शन ऑफ कॅपॅसिटर देर आर 3 टाईप्स. ओके, सो मीडियम ट्रान्समिशन लाईनमध्ये कॅपॅसिटन्स ही प्रॉपर्टी किंवा हे पॅरामीटर जो असणार आहे तो प्रेझेंट असणार आहे, आणि त्या कॅपॅसिटरच्या कनेक्शननुसार त्या ठिकाणी 3 टाईप्स पडणार आहेत. ओके, सो ते 3 टाईप्स कोणकोणते आहेत तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेला पहिला होता एंड कंडेन्सर मेथड. ही जी मेथड असणार आहे ही मेथड आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलेली आहे. सो फर्स्ट मेथड होती एंड कंडेन्सर मेथड, आणि सेकंड मेथड असणार आहे नॉमिनल टी मेथड, आणि थर्ड जे असणार आहे नॉमिनल पाय मेथड. ओके, सो एंड कंडेन्सर मेथड जे असणार आहे ही मेथड आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलेली आहे, आणि त्यामध्ये आपण बघितलेलं की जो कॅपॅसिटर होता ट्रान्समिशन लाईनचा जो कॅपॅसिटर होता तो रिसिव्हिंग एंडला कनेक्ट केला होता, त्यामुळे त्या मेथडला आपण एंड कंडेन्सर मेथड असं म्हणणार आहे. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पुढचा पण स्टडी करणार आहे, तो असणार आहे नॉमिनल टी मेथड. ओके, सो नॉमिनल टी मेथडची पहिल्यांदा मी इक्विव्हॅलंट सर्किट डायग्राम जे असणार आहे सर्किट डायग्राम ड्रॉ करून घेतो. ओके, सो जे पॅरामीटर्स आपण एंड कंडेन्सर मेथडमध्ये दाखवलेले तेच पॅरामीटर्स नॉमिनल टी मेथड या मेथडमध्ये पण आपल्याला दाखवायचे आहेत. ओके, सो पहिल्यांदा इक्विव्हॅलंट सर्किट डायग्राम. सो सर्किट डायग्राम जे असणार आहे ते आपण सुरुवात करणार आहे सोर्सपासून. नेक्स्ट त्यानंतर लाईनचा रेझिस्टन्स असेल, नेक्स्ट लाईनचा इंडक्टन्स असणार आहे किंवा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असेल, नंतर त्या लाईनचा कॅपॅसिटर असेल, नंतर आणखी त्या लाईनचा रेझिस्टन्स, आणखी इंडक्टन्स असणार आहे, आणि या साईडला इथं आपला लोड कनेक्टेड असेल. असेल लाईनचा कॅपॅसिटर. आता या ठिकाणी काय केलं जातं तर लाईनचा जो रेझिस्टन्स असणार आहे तो रेझिस्टन्स 2 पार्टमध्ये डिव्हाइड केला जातो. हाफ पार्ट जो असणार आहे तो कॅपॅसिटरच्या लेफ्ट साईडला आणि हाफ पार्ट कॅपॅसिटरच्या राईट साईडला कनेक्ट केला जाणार आहे. ओके, सो हा असेल आपला R/2 म्हणजे हाफ रेझिस्टन्स, आणि इथं असेल R/2 म्हणजे हाफ रेझिस्टन्स. ओके, सो लाईनचा जो टोटल रेझिस्टन्स आहे तो 2 पार्टमध्ये डिव्हाइड केला आहे. हाफ पार्ट कॅपॅसिटरच्या राईट साईडला आणि हाफ पार्ट लेफ्ट साईडला तो कनेक्ट केला जाणार आहे. सिमिलरली लाईनचा जो रिॲक्टन्स असेल तो पण 2 पार्टमध्ये डिव्हाइड केला जाणार आहे. हाफ पार्ट कॅपॅसिटरच्या लेफ्ट साईडला, हाफ पार्ट कॅपॅसिटरच्या राईट साईडला कनेक्ट केलं जाणार आहे. सो जे स्ट्रक्चर असणार आहे हे स्ट्रक्चर आपलं असं कॅपिटल टी लेटर जे आहे ते याच्यासारखं दिसतं, त्यामुळे याला नॉमिनल टी मेथड असं म्हटलं जाणार आहे. ओके, नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला व्होल्टेजेस आणि करंट जे असणार आहेत ते मार्क करायचे आहेत. ओके, सो आपल्याला असेल सोर्स, त्यामुळे याला आपण म्हणणार सेंडिंग एंड व्होल्टेज VS. या साईडला लोड कनेक्ट केला आहे म्हणजे आपण इकडे रिसिव्ह करतोय, सो या ठिकाणी जे व्होल्टेज असणार आहे ते असणार आहे रिसिव्हिंग एंड व्होल्टेज. नेक्स्ट इकडून जो करंट फ्लो होणार आहे हा असेल आपला सेंडिंग एंड करंट. नेक्स्ट हा सेंडिंग एंड करंट इथं नंतर काय होतं, या नोडजवळ आल्यानंतर हा सेंडिंग एंड करंट जो आहे तो 2 पार्टमध्ये डिव्हाइड होतोय. थोडा करंट जो असणार आहे तो कॅपॅसिटरमधून फ्लो होणार आहे, आणि जो राहिलेला करंट असणार आहे तो इथून असा लोडमधून फ्लो होणार आहे, त्याला आपण रिसिव्हिंग एंड करंट असं म्हणणार आहे. ओके, सो सेंडिंग एंड व्होल्टेज, सेंडिंग एंड करंट, नेक्स्ट कॅपॅसिटरमधून फ्लो होणारा करंट, आणि रिसिव्हिंग एंडमधून फ्लो होणारा करंट किंवा लोडमधून फ्लो होणारा करंट.
सेंडिंग एंड व्होल्टेज आणि या ठिकाणी जे व्होल्टेज असणार आहे ते असणार आहे रिसिव्हिंग एंड व्होल्टेज. आता या ठिकाणी कॅपॅसिटर आपण लाईनच्या बरोबर मिडलला कनेक्ट केलेला आहे, त्यामुळे कॅपॅसिटरच्या अक्रॉस जे व्होल्टेज असणार आहे ते व्होल्टेज आपण V1 या नोटेशननी रिप्रेझेंट करणार आहे. ओके, सो हे नोटेशन तुम्हाला लिहायचे आहेत. ज्यावेळी तुम्ही सर्किट डायग्राम ड्रॉ करणार आहे त्यावेळी तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे लेट VS इज इक्वल्स टू काय असेल सेंडिंग एंड व्होल्टेज, IS असेल सेंडिंग एंड करंट, कॉस फाय एस असणार आहे सेंडिंग एंड पॉवर फॅक्टर. सिमिलरली VR असेल रिसिव्हिंग एंड व्होल्टेज, IR असेल रिसिव्हिंग एंड करंट आणि कॉस फाय आर असेल रिसिव्हिंग एंड पॉवर फॅक्टर. द नेक्स्ट R असणार आहे लूप रेजिस्टन्स, XL असणार आहे लूप इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, C असेल लूप कॅपॅसिटन्स. ओके, सो हे पॅरामीटर्स जे असणार आहे. सिमिलरली IC एक रिप्रेझेंट करायला लागेल तुम्हाला, IC असणार आहे कॅपॅसिटर करंट. सो हे पॅरामीटर्सचे जे नोटेशन्सचे जे मिनिंग आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायला लागतील. ओके, नंतर काय करणार आहे आपण, तर आता लास्ट लेक्चरला आपण एंड कंडेन्सर मेथड बघितलेलीच आहे. त्या एंड कंडेन्सर मेथडमध्ये फेजर डायग्राम कशी ड्रॉ करायची हे पण आपण स्टडी केलं होतं. सो सिमिलरली आपण नॉमिनल T मेथडसाठी फेजर डायग्राम ड्रॉ करणार आहे. ओके, सो आता काय होतं बघा, या ठिकाणी हे सेंडिंग एंड व्होल्टेज असणार आहे. सो फॉर एक्झाम्पल अज्युम करा सेंडिंग एंड व्होल्टेज जे असणार आहे ते 100 व्होल्ट, म्हणजे तुम्ही सेंड करताना ते 100 व्होल्ट सेंड केलं, पण सेंडिंग एंड जेवढं व्होल्टेज असणार आहे तेवढं सगळं व्होल्टेज तुम्हाला रिसिव्हिंग एंडला मिळणार नाही. ओके, का मिळणार नाही, कारण ह्या लाईनचा जो रेझिस्टन्स आणि रिॲक्टन्स आहे त्यामुळे त्याच्यामध्ये थोडाफार ड्रॉप होणार आहे, आणि ड्रॉप झाल्यानंतर जे व्होल्टेज शिल्लक राहणार आहे ते तुम्हाला रिसिव्हिंग एंडला मिळणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही सेंडिंग एंडकडून 100 व्होल्ट एवढं व्होल्टेज पाठवलं, तर ते 100 व्होल्ट एवढं व्होल्टेज जे असणार आहे त्या व्होल्टेजमध्ये थोडाफार ड्रॉप जो असणार आहे तो R/2 आणि XL/2 या ठिकाणी होणार आहे. तर आपण Z/2 असं म्हणणार, म्हणजे जेवढं व्होल्टेज तुम्ही पाठवताय त्यातला थोडाफार ड्रॉप या पार्टमध्ये होणार आहे. सो फॉर एक्झाम्पल आपण अजून करूया की या ठिकाणी 5 व्होल्ट एवढा ड्रॉप झाला. नेक्स्ट सिमिलरली थोडाफार ड्रॉप जो असणार आहे तो या R/2 आणि XL/2 ह्याच्या अक्रॉस, म्हणजे हा जो इम्पेडन्स असणार आहे ह्याच्या अक्रॉस होणार आहे. सो आपण या ठिकाणी अजून करूया या ठिकाणी पण 5 व्होल्ट एवढा ड्रॉप झाला. सो तुम्ही 100 व्होल्ट सेंड केला, या ठिकाणी 5 व्होल्ट आणि या ठिकाणी 5 व्होल्ट ड्रॉप झाला. तो राहणार जे असणार आहे ते 95 व्होल्ट जे असणार आहे ते व्होल्ट तुम्हाला रिसिव्हिंग एंडला मिळणार आहे. ओके, सो सिमिलरली आपल्याला यासाठी आता फेजर डायग्राम जे असणार आहे ती फेजर डायग्राम ड्रॉ करायची आहे. सो फेजर डायग्राम आपण कशी ड्रॉ करणार आहे, तर आपण जशी लास्ट लेक्चरला ड्रॉ केली होती त्याच पद्धतीने ड्रॉ करणार आहे. याच्यामध्ये आपण काय करणार आहे, तर VR हा जो असणार आहे हा आपण रेफरन्स कन्सिडर करणार आहे. ओके, सो VR हा फेजर असणार आहे तो आपण ॲज अ रेफरन्स फेजर म्हणून कन्सिडर करणार. सो असेल VR रेफरन्स फेजर. आता आपल्याला माहिती आहे रिसिव्हिंग एंड व्होल्टेज आणि रिसिव्हिंग एंड करंट ह्या दोघांमध्ये जो डिफरन्स असणार आहे फेज डिफरन्स असणार आहे तो लॅगिंग फेज डिफरन्स असणार आहे. आपण अज्युम करतो की लोड जो आहे तो इंडक्टिव्ह लोड आहे. लोड जर इंडक्टिव्ह असेल तर या ठिकाणचं जे व्होल्टेज असणार आहे आणि करंट असणार आहे ह्याला या दोघांमध्ये लॅगिंग फेज डिफरन्स असणार आहे. म्हणजे IR हा जो करंट आहे हा करंट VR ह्या व्होल्टेजला लॅग करणार आहे बाय अन अँगल ऑफ फाय आर. ओके, सो आपण अज्युम करतो लोड इंडक्टिव्ह आहे त्यामुळे करंट IR जो असणार आहे तो VR ला लॅग करणार. सो आपला VR झाला. सो VR पासून करंट IR जो असणार आहे तो लॅगिंग असणार आहे. सो तो आपण लॅगिंग दाखवणार बाय अन अँगल फाय आर. ओके, देन नेक्स्ट आपण नेक्स्ट स्टेप काय केलेली, तर त्यानंतर आपण कॅपॅसिटर करंट जो आहे तो कॅपॅसिटर करंट मार्क केला होता. आता कॅपॅसिटर करंट जो असणार आहे तो करंट काय करणार आहे, तर VR ला तो काय करणार आहे लीड करणार आहे. सो तो आपण या ठिकाणी दाखवलेला, मी इथे डॉटेड लाईनने दाखवतोय, तो असणार आहे तो ह्या VR ला लीड करणार आहे IC. पण आपल्याला माहित आहे की सेंडिंग एंड करंट आपण कसा फाइंड आउट करू शकतो, तर सेंडिंग एंड करंट म्हणजे काय, तर हा सेंडिंग एंड करंट पुढे आल्यानंतर IC आणि IR ह्या दोघांमध्ये डिव्हाइड होतोय. सो IR आणि IC ह्या दोघांची जर ॲडिशन केली तर आपल्याला सेंडिंग एंड करंट मिळणार आहे. बरोबर आहे. या ठिकाणी तुम्ही या नोडजवळ तुम्ही KCL अप्लाय करू शकताय, किर्चॉफ्स करंट लॉ तुम्ही अप्लाय करू शकताय, आणि त्यानुसार तुम्ही सांगू शकताय की सेंडिंग एंड व्होल्टेज जे असणार आहे ते सेंडिंग एंड व्होल्टेज काय असणार आहे, तर IR आणि IC ह्या दोघांची ॲडिशन असणार आहे. कारण आपल्याला KCL नुसार माहिती आहे इनकमिंग करंट इज इक्वल्स टू आउटगोईंग करंट असणार आहे. सो या नोडपासून आउटगोईंग करंट कोणता आहे, तर IC आणि IR हे आउटगोईंग करंट आहेत आणि IS हा जो आहे तो इनकमिंग करंट आहे. सो आपण त्याच्यामधून इक्वेशन लिहू शकतो की
सेंडिंग एंड करंट इज इक्वल्स टू रिसिव्हिंग एंड करंट प्लस कॅपॅसिटर करंट. ओके, म्हणजेच काय तर आय आर आणि आय सी या दोघांची ॲडिशन करायची. सो सिमिलरली ह्या ठिकाणी आय आर असेल, या ठिकाणी आय सी असेल, ह्या दोघांची फेजर ॲडिशन केली तर आपल्याला आय एसची व्हॅल्यू मिळणार आहे. सो ते आपण कशी दाखवू शकतो, हा आय सी जो आपण इथे दाखवलेला तो आपण या पॉईंटपासून असा दाखवणार आहे. सो त्याची डायरेक्शन व्हर्टिकल होती, सो सेम डायरेक्शन आपण इथं असं दाखवणार आहे. सो असेल आपला करंट आय सी. ह्या दोघांची जी लेंथ असणार आहे ती सेम असली पाहिजे. ओके, फक्त आपण त्याची लोकेशन जे आहे ते चेंज केलेलं आहे. सो आता आय आर प्लस आय सी. सो आय सी हा जो फायनल पॉईंट असणार आहे, हा जर तुम्ही जोडला तर तुम्हाला ही जी लाईन मिळणार आहे किंवा हा जो फेजर मिळणार आहे, हा फेजर असेल सेंडिंग एंड करंट आय एसचा फेजर. ओके, सो या ठिकाणी सेंडिंग एंड करंट आपण फाइंड आउट केला. काय केलं तर आय आर आणि आय सी ह्या दोघांची ॲडिशन केली, आय आर आणि आय सीची ॲडिशन केली. कारण सेंडिंग एंड करंट काय होतोय, रितालनंतर ह्या दोन पार्टमध्ये डिवाइड होतोय. सो दोघांची ॲडिशन केली आपल्याला सेंडिंग एंड करंट मिळणार आहे. सो यामध्ये आपल्याला तो मिळालेला आहे. आता नेक्स्ट पॉईंट काय असणार आहे तर आपल्याला रिसिव्हिंग एंडला आपल्याला काय करायचं आहे, सेंडिंग एंड व्होल्टेज पण फाइंड आउट करायचं आहे. सेंडिंग एंड व्होल्टेज आपण कसं फाइंड आउट करू शकतो, लास्ट लेक्चर आपण कसं बघितलेलं तर रिसिव्हिंग एंड व्होल्टेज प्लस त्यामध्ये होणारा ड्रॉप. ओके, सो सेंडिंग एंड व्होल्टेज आपण कसं फाइंड आउट करू शकतो, आपल्याला मिळालेलं व्होल्टेज प्लस लाईनमध्ये होणारा ड्रॉप. ओके, सो त्या ठिकाणी ड्रॉप जो आहे तो दोन पार्टमध्ये होतोय. एक पार्ट हाय, ह्या ठिकाणी एक ड्रॉप होतोय, आणखी या ठिकाणी एक ड्रॉप होणार आहे. सो दोन्ही ड्रॉपचे आपल्याला ॲडिशन करावं लागेल. त्यावेळेला आपल्याला टोटल ड्रॉप किती आहे तो मिळणार आहे. टोटल ड्रॉप प्लस मिळालेलं व्होल्टेज म्हणजे काय असणार आपलं सेंडिंग एंड व्होल्टेज असणार आहे. ओके, सो ड्रॉप जो आहे तो ड्रॉप दोन पार्टमध्ये डिवाइड होतोय. एक पार्ट असणार आहे हा, ओके, आणि दुसरा पार्ट असणार आहे हा. ओके, सो आपण तो बघूया. सो पहिल्यांदा आपण बघूया ड्रॉप जो आहे तो या पार्टमध्ये होणारा ड्रॉप किती आहे ते पहिल्यांदा आपण बघूया. सो आपल्याला माहिती आहे ज्या वेळेला ह्या पार्टच्या अक्रॉस आपल्याला व्होल्टेज मिळेल त्यावेळेला काय होणार आहे, ह्या व्होल्टेजमध्ये R/2 म्हणजे ह्या रेझिस्टन्समुळं हाफ रेझिस्टन्समुळं ड्रॉप होणार आहे, प्लस XL/2 म्हणजे हाफ रिॲक्टन्स आहे याच्यामुळे पण ड्रॉप होणार आहे. सो ड्रॉप आपण कसा रिप्रेझेंट करतो, तो ड्रॉपचा फॉर्म्युला माहीत आहे, VD = I × R करतो. बरोबर आहे, म्हणजे रेझिस्टन्स किती आहे आणि त्या रेझिस्टन्समधून किती करंट फ्लो होतोय या दोघांच्या मल्टिप्लिकेशनवरून आपण ड्रॉप किती होणार आहे तो ड्रॉप आपण कॅल्क्युलेट करणार आहे. सो सिमिलरली आता ह्या ठिकाणी रेझिस्टन्समध्ये होणारा ड्रॉप आणि या रेझिस्टन्समधून फ्लो होणारा करंट प्लस ह्या इंडक्टन्समध्ये होणारा ड्रॉप कसा कॅल्क्युलेट करणार तर या इंडक्टन्सचा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि त्याच्यातून फ्लो होणारा करंट. ओके, तर आता आपण बघूया ह्याच्यामध्ये किती ड्रॉप होणार आहे R/2 मध्ये. तर R/2 हा त्याचा रेझिस्टन्स इनटू आपल्याला काय करायचं आहे, ह्या रेझिस्टन्समधून किती करंट फ्लो होतोय. आता ह्या रेझिस्टन्समधून कुठला करंट फ्लो होतोय तर तो करंट असणार आहे IR. ओके, सो इथे मी दाखवू शकतो IR कारण हा लोड करंट आहे. सो हा करंट असणार आहे तो हा R/2 मधून फ्लो होत असणार आहे. सो रेझिस्टन्समध्ये होणारा ड्रॉप काय असेल R/2 × IR. आणि ह्या इंडक्टन्समध्ये होणारा ड्रॉप कसा असेल तर त्याचा रिॲक्टन्स इनटू त्यातून फ्लो होणारा करंट IR. ओके, सो R/2 × IR हा या रेझिस्टन्समध्ये ड्रॉप होईल आणि XL/2 × R हा या इंडक्टन्समध्ये हाफ इंडक्टन्समध्ये ड्रॉप होणार आहे. ओके, सो आता ते आपण इथं फेजर डायग्राममध्ये रिप्रेझेंट करूया. आता R/2 × IR हा ड्रॉप कशामुळे झाला तर रिसिव्हिंग एंड करंटमुळं. ओके, त्यामुळे तो दाखवून हा जो ड्रॉप दाखवणार आहे हा रिसिव्हिंग एंड करंट जो आहे त्याच डायरेक्शनमध्ये दाखवणार. सो आता इथं बघा रिसिव्हिंग एंड करंट जो आहे तो या डायरेक्शनमध्ये आहे. सो या लाईनला पॅरल लाईन आपण इथं ड्रॉ करणार, या लाईनला पॅरल लाईन इथं ड्रॉ करायची. सो हा काय रिप्रेझेंट करेल तर R/2 × IR हा ड्रॉप रिप्रेझेंट करणार आहे. आणि XL/2 × IR म्हणजे हा ड्रॉप पण कशामुळे झाला रिसिव्हिंग एंड करंटमुळं, पण हा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे त्यामुळे तो काय असणार आहे 90 डिग्री लॅगिंग असणार आहे. सो या ठिकाणी तुम्हाला 90 डिग्रीचा अँगल मेन्शन करायचा आहे आणि हा तुमचा पुढचा ड्रॉप असणार आहे XL/2 × IR. ओके, म्हणजे तुम्हाला आता ह्या टर्ममध्ये होणारा जो ड्रॉप आहे तो ड्रॉप तुम्ही या ठिकाणी रिप्रेझेंट केला. आणि हे दोन पॉईंट जर तुम्ही जोडले तर तुम्हाला मिळणार आहे IR × Z/2 म्हणजे हे आपण बघितलेलं इथं IR × हाफ इम्पेडन्स Z/2. ओके, आता आपल्याला एका पार्टमधला ड्रॉप मिळाला. सिमिलरली ह्या सेकंड पार्टमध्ये इथं पण ड्रॉप होणार आहे.
आता या ठिकाणी रेझिस्टन्समध्ये होणारा ड्रॉप कशावरती डिपेंड असणार आहे, तर ह्या रेझिस्टन्समधून फ्लो होणारा करंट. आता रेझिस्टन्समधून कुठला करंट फ्लो होतोय, तर आय एस हा करंट जो आहे हा करंट फ्लो होतोय, आय एस हा करंट फ्लो होतोय. सो या ठिकाणी ह्या रेझिस्टन्समध्ये होणारा ड्रॉप आपण कसा कॅल्क्युलेट करणार, तर या ठिकाणी लिहितो मी तो R/2 इंटू आय एस. आणि ह्या इम्पिडन्स रिॲक्टन्समध्ये होणारा ड्रॉप काय असेल, XL/2 इंटू आय एस. ओके, सो या रेझिस्टन्सचा ड्रॉप असणार R/2 इंटू आय एस, आणि ह्या इम्पिडन्सचा ड्रॉप असणार आहे, सॉरी रिॲक्टन्सचा ड्रॉप असणार आहे XL/2 इंटू आय एस. ओके, आता हा जो ड्रॉप आहे हा ड्रॉप कशामुळे झाला, सेंडिंग एंड करंटमुळं. सो आपण हा जो ड्रॉप असणार आहे हा ड्रॉप कसा दाखवणार, तर सेंडिंग एंड करंटचा जो फेजर आहे त्या फेजरला पॅरलल फेजर जो असणार आहे तो आपल्याला ड्रॉ करायला लागेल. सो या ठिकाणी बघा हा असणार आहे सेंडिंग एंड करंटचा फेजर. सो ह्या फेजरला पॅरलल लाईन जी असणार आहे आपण इथं पुढं ड्रॉ करणार आहे. इथं पुढं का ड्रॉ करायची, तर आपल्याला माहित आहे सेंडिंग एंड व्होल्टेज काय आहे, तर रिसिव्हिंग एंड व्होल्टेज प्लस ड्रॉप जो असणार आहे तो ह्या ठिकाणी हा पहिला पार्ट आहे आणि हा जो असणार आहे हा सेकंड पार्ट आहे. अशा दोन पार्टमध्ये होते. सो पहिला पार्ट आपण या ठिकाणी ड्रॉ केला, त्या पार्टमध्येच आपल्याला सेकंड ड्रॉप जो आहे तो ऍड करायचा आहे. सो ह्याच्या पुढेच आपण ती लाईन जी असणार आहे ती ड्रॉ करणार. सो हा जो ड्रॉप असणार आहे हा ड्रॉप असेल आपला R/2 इंटू आय एस हा ड्रॉप. ओके, आणि नेक्स्ट XL/2 आय एस हा ड्रॉप कुठं होणार आहे, तर ह्याच्या पुढं फक्त तो इंडक्टन्स आहे, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे, त्यामुळे तो आपल्याला 90 डिग्री जो असणार आहे तो लॅगिंग दाखवायला लागणार. सो ती लाईन जी असणार आहे ती इथं अशी पुढं ड्रॉ होणार आहे. ओके, आणि हा तुमचा फायनल पॉईंट असणार आहे. सो हा पॉईंट आणि हा पॉईंट तुम्हाला जॉईन करायला लागणार. ओके, सो ही डायग्राम थोडी इथं कॉम्प्लिकेटेड झालेली आहे. मी आणखी एक तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. हा असेल VR, त्याला लॅगिंग असेल IR, नेक्स्ट इथून 90 डिग्री लीड असेल IC, आणि दोघांची ॲडिशन केल्यावर तुम्हाला मिळेल तो असेल IS. सो हा VR आणि IRचा जो अँगल आहे तो असेल φR. द नेक्स्ट आपण फर्स्ट पार्टमधला ड्रॉप रिप्रेझेंट करतोय. पहिल्यांदा हाफ रेझिस्टन्समुळे होणारा ड्रॉप तो कशावर डिपेंड असणार आहे, तर आपल्या रिसिव्हिंग एंड करंटमुळे. सो ही जी रिसिव्हिंग करंटची फेजर आहे ह्याला पॅरलल लाईन ड्रॉ करायची. सो असेल R/2 इंटू IR. नंतर हाफ एक्सेलमुळे होणारा ड्रॉप हा पण रिसिव्हिंग एंड करंटवरती डिपेंडंट आहे. सो इथून 90 डिग्रीवरती तुमचा येईल XL/2 इंटू IR. हा तो तुम्ही जोडला तर तुम्हाला मिळेल IR इंटू Z/2. म्हणजे हा जो इम्पिडन्स आहे हा रिसिव्हिंग एंड करंटमुळं असणार आहे किंवा रिसिव्हिंग एंड साईडला असणार आहे, तो तुम्ही त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलेला आहे. द नेक्स्ट फर्स्ट ह्या पार्ट सेकंड पार्टमधला ह्यामधला जो हा हाफ रेझिस्टन्समध्ये होणारा ड्रॉप असणार आहे IS वरती डिपेंडंट. सो IS ही जी लाईन आहे ह्या लाईनला पॅरलल लाईन इथून ड्रॉ करायची. हा जो असणार आहे हा असेल R/2 इंटू IS आणि XL. सो हा इथून 90 डिग्रीवरती तुमचा असेल XL/2 इंटू IS. हा सेंडिंग एंडमुळे झाला. सो हे दोन पॉईंट जर तुम्ही जॉईन केले तर तुम्हाला मिळेल Z/2 इंटू IS. का तर हा सेंडिंग एंडमुळं झालेला आहे. ओके, सो आता आपण बघितलं की सेंडिंग एंड व्होल्टेज काय आहे, तर रिसिव्हिंग एंड व्होल्टेज प्लस ड्रॉप. या ड्रॉपमध्ये दोन पार्ट आहेत, फर्स्ट सेकंड. फर्स्ट पार्ट जो आपण बघितला तो हा ड्रॉप, आणि सेकंड पार्ट कोणता आहे तर हा ड्रॉप. ओके, सो हा झाला आपला रिसिव्हिंग एंड. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. ओके, सो मी तुम्हाला काय सांगत होतो, आपला जो सेंडिंग एंडचा व्होल्टेज असणार आहे ते काय असणार आहे, रिसिव्हिंग एंड व्होल्टेज म्हणजे हा आपला फेजर असेल प्लस रिसिव्हिंग एंड करंटमुळं होणारा ड्रॉप म्हणजे हा ड्रॉप आपला होता. ओके, किंवा या ठिकाणी होणारा ड्रॉप होता. ओके, सो तो होता ड्रॉप आपला हा, म्हणजे रेझिस्टन्समुळे होणारा ड्रॉप प्लस इंडक्टिव्ह रिॲक्टन्समुळे होणारा ड्रॉप. सो हा झाला रिसिव्हिंग एंड या साईडला होणारा ड्रॉप. नंतर त्याच्याच पुढे आपला असणार आहे सेंडिंग एंड करंटमुळे होणारा ड्रॉप. सो त्याच्यामध्ये रेझिस्टन्समुळे होणारा ड्रॉप हा असेल आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्समुळे होणारा ड्रॉप हा असणार आहे. ओके, सो रिसिव्हिंग एंड व्होल्टेज प्लस हे दोन्ही ड्रॉप केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, आपल्याला माहिती होतं रिसिव्हिंग एंड व्होल्टेज प्लस हे दोन्ही ड्रॉप केलं तर आपल्याला सेंडिंग एंड व्होल्टेज मिळणार आहे. सो हा जो फायनल पॉईंट असणार आहे हा पॉईंट तुम्ही जर इथून जोडला तर हा जो आपल्याला
फेजर मिळणार आहे, हा फेजर असेल VS, सेंडिंग एंड व्होल्टेज. ओके, आणि या ठिकाणी सेंडिंग एंड व्होल्टेजचा फेजर हा आणि हा सेंडिंग एंड करंट, या दोघांमध्ये जो अँगल असणार आहे हा अँगल असणार आहे फाय एस, सेंडिंग एंड अँगल. ओके, सेंडिंग एंड फेज अँगल. सो असेल आपली फेजर डायग्राम. ह्याच्यामध्ये आपण बघितलं किंवा ह्या फेजर डायग्रामवर आपण कॅल्क्युलेट केला तो होता IS. देन नेक्स्ट रिसिव्हिंग एंड करंटमुळे होणारा ड्रॉप प्लस सेंडिंग एंड करंटमुळे होणारा ड्रॉप, आणि त्या दोघांचा ड्रॉप करून आपण म्हणजे रिसिव्हिंग एंड व्होल्टेज हा ड्रॉप प्लस हा ड्रॉप करून आपण सेंडिंग एंड करंट फाइंड आउट केलेला आहे. रिसिव्हिंग एंड करंट असतो तो दिलेला असतो आणि आपला रिसिव्हिंग एंड करंट असणार आहे. सो आपण एंड कंडेन्सर या मेथडमध्ये आपण बघितलेलं की आपल्याला कुठल्याही ट्रान्समिशन लाईनचा परफॉर्मन्स जज करण्यासाठी आपल्याला दोन व्हॅल्यूज फाइंड आउट करायला लागतात. त्यामध्ये पहिली व्हॅल्यू असते पर्सेंटेज व्होल्टेज रेग्युलेशन आणि सेकंड असणार आहे पर्सेंटेज ट्रान्समिशन इफिशियन्सी. सो ह्या दोन व्हॅल्यूवरून आपण त्या लाईनचा परफॉर्मन्स जज करू शकतो. आता व्होल्टेज रेग्युलेशनचा फॉर्म्युला काय असतो, तो असणार आहे सेंडिंग एंड व्होल्टेज मायनस रिसिव्हिंग एंड व्होल्टेज डिवाइड बाय रिसिव्हिंग एंड व्होल्टेज इंटू 100. ओके, आणि ट्रान्समिशन इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय असतो, तर रिसिव्हिंग एंड पॉवर डिवाइड बाय सेंडिंग एंड पॉवर. ओके, आणि पॉवरचे फॉर्म्युला आपल्याला माहीत आहेत. रिसिव्हिंग एंड पॉवरचा फॉर्म्युला काय असतो, तर तो असणार आहे VR IR cos phi r डिवाइड बाय सेंडिंग एंड पॉवरचा VS IS cos phi s. ओके, तर दोन्ही फॉर्म्युलामध्ये आपल्याला काय काय लागत आहेत, तर VS VR IR आणि IS ह्या चार व्हॅल्यू लागत आहेत आणि ह्या चारही व्हॅल्यू आपण ह्या फेजर डायग्रामवरून कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, म्हणजे ही फेजर डायग्राम ड्रॉ केला की तुम्ही रेग्युलेशन आणि ट्रान्समिशन इफिशियन्सी फाइंड आउट करू शकता आणि त्या दोन्ही इक्वेशन्सवरून किंवा त्या दोन्ही फॉर्म्युल्याच्या आन्सरवरून तुम्ही त्या ट्रान्समिशन लाईनचा परफॉर्मन्स जज करू शकता. ओके, सो हे असणार आपली फेजर डायग्राम. आता आपण ॲक्च्युअल फॉर्म्युले जे असणार आहेत ते फॉर्म्युले आपण बघणार आहे. ओके, सो त्यामध्ये आपण जो फर्स्ट फॉर्म्युला बघितला होता तो होता लोड करंटसाठी. ओके, सो आपण फर्स्ट फॉर्म्युला जो बघितला होता तो असणार आहे लोड करंट. सो लोड करंट म्हणजे काय, तर या लोडमधून फ्लो होणारा करंट म्हणजेच रिसिव्हिंग एंडमधून फ्लो होणारा करंट. कारण लोड करंट म्हणजे त्याला आपण रिसिव्हिंग एंड असं म्हणतोय. सो त्यातून करंट कोणता फ्लो होतोय, IR हा करंट फ्लो होतोय. सो लोड करंट म्हणजे आपल्याला IR ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे आणि मी तुम्हाला एंड कंडेन्सर मेथडमध्ये सांगितलंच IR ची व्हॅल्यू असणार आहे, काय असणार आहे IR cos phi r मायनस J sin phi r. ह्या व्हॅल्यूवरून तुम्ही IR म्हणजे लोड करंटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. एंड कंडेन्सर मेथडमध्ये आपण हा प्रॉब्लेम फॉर्म्युला जो आहे तो बघितलेलाच आहे. देन नेक्स्ट सेकंड आपण कॅल्क्युलेट करणार आहे कॅपॅसिटन्स करंट किंवा कॅपॅसिटरचा जो करंट आहे तो करंट आपण कॅल्क्युलेट करणार आहे. तर कॅपॅसिटरमधून कोणता करंट फ्लो होतोय, IC. तो त्याचा फॉर्म्युला असेल. सो ICचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, तो काय असणार आहे, तर J ओमेगा C इंटू त्या कॅपॅसिटरच्या अक्रॉसचा करंट व्होल्टेज असणार आहे. J ओमेगा C इंटू त्या कॅपॅसिटरच्या अक्रॉसचा व्होल्टेज. आता आपण ह्या ठिकाणी व्होल्टेज दाखवलेला आहे V1. ओके, सो तो असणार आहे V1 आणि ओमेगाची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे, ओमेगाची व्हॅल्यू असतो 2πf असणार आहे. सो ह्याची इक्वेशन आपलं काय होणार, J 2πf इंटू C इंटू V1. ओके, तर नेक्स्ट आपण थर्ड फाइंड आउट करणार आहे सेंडिंग एंड करंट. सेंडिंग एंड करंट. तर ह्या डायग्रामवरून तुम्ही सांगू शकताय सेंडिंग एंड करंट काय आहे, तर सेंडिंग एंड करंट जो आहे तो काय असणार आहे, इथं आल्यानंतर दोन पार्टमध्ये डिवाइड होतो IC आणि IR मध्ये. सो IR आणि IC ह्या दोघांची ॲडिशन केली तर आपल्याला जो करंट मिळणार आहे तो सेंडिंग एंड करंट असणार आहे. तेच आपण तर फेजर डायग्राममध्ये पण दाखवू शकतोय. सेंडिंग एंड करंट आपण कसा फाइंड आउट केला, त्याच्यासाठी आपण IR आणि IC या दोघांची ॲडिशन केली. सो सेंडिंग एंड करंट IS काय असेल, IR प्लस IC असणार आहे. सो IR ची जी व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी आपण बघितलेली आहे, ही असणार आहे IR ची व्हॅल्यू आणि IC ची व्हॅल्यू आहे ती आपण या ठिकाणी बघितलेली आहे. सो या दोघांचे ॲडिशन केलं तुम्हाला सेंडिंग एंड करंट जो असणार आहे तो मिळणार आहे. ओके, द नेक्स्ट फोर्थ पॉईंटमध्ये आपण बघणार आहे व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर. व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर. आता कॅपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज जे आहे ते आपण
V1 रिप्रेझेंट केलेलं आहे. आता हे व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर आपण कसं फाइंड आउट करणार आहे? आता सेंडिंग एंड व्होल्टेज कॅपॅसिटर आणि लोड किंवा रिसिव्हिंग एंड व्होल्टेज हे एकमेकांना जरी पॅरलमध्ये असले तरी त्याच्या अक्रॉस व्होल्टेज सेम नसणार आहे. कारण काय होणार आहे, इथं तुम्ही जेवढं व्होल्टेज अप्लाय करताय, फॉर एक्झाम्पल इथं तुम्ही 100 व्होल्ट एवढं व्होल्टेज अप्लाय केलेलं आहे. ह्या 100 व्होल्टमध्ये काय होतंय, तर ह्या सेक्शनमध्ये 5 व्होल्टचा ड्रॉप होतोय. सो ह्याच्या अक्रॉस किती मिळणार आहे कॅपॅसिटरच्या अक्रॉस? तर ते 95 व्होल्टच्या अक्रॉस तुम्हाला मिळणार. 95 व्होल्टच्या अराउंड तुम्हाला ते व्होल्टेज मिळणार आहे. नेक्स्ट कॅपॅसिटरच्या अक्रॉस 95 मिळालं, पण ह्या सेक्शनमध्ये आणखी 5 व्होल्टचा ड्रॉप होतोय, म्हणजे तुम्हाला लोडच्या अक्रॉस फक्त 90 मिळणार आहे. ओके, सो सेंडिंग एंड व्होल्टेज, कॅपॅसिटर व्होल्टेज आणि रिसिव्हिंग एंड व्होल्टेज हे एकमेकांसारखी किंवा इक्वल नसणार आहेत, कारण त्या लाईनमध्ये ड्रॉप होणार आहे. ओके, सो आता आपण बघूया V1 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो आता V1 आपण आता इझिली फाइंड आउट करू शकतो. कॅपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज आपण कसं फाइंड आउट करणार आहे, तर रिसिव्हिंग एंडला मिळालेलं व्होल्टेज प्लस ह्यामध्ये झालेला ड्रॉप. आता मी तुम्हाला सांगितलं कॅपॅसिटरच्या अक्रॉस किती मिळेल, 95. आता हे कसं कॅल्क्युलेट करणार, तर रिसिव्हिंग एंडला तुम्हाला 90 मिळालेलं आहे आणि ते ड्रॉप 5 व्होल्टचा झाला आहे. सो दोघांची ॲडिशन केली तर कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज तुम्हाला मिळणार आहे. सो कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज आपण लिहून घेऊया. ते असणार आहे VR म्हणजे रिसिव्हिंग एंडला मिळालेलं व्होल्टेज प्लस ड्रॉप अक्रॉस हा रेझिस्टन्स आणि इंडक्टन्सच्या अक्रॉस होणारा ड्रॉप. आता रेझिस्टन्सच्या अक्रॉस होणारा ड्रॉप आपण कसा कॅल्क्युलेट करतो, तर त्या रेझिस्टन्सची व्हॅल्यू इंटू त्यातून फ्लो होणारा करंट. आता ह्या रेझिस्टन्सची व्हॅल्यू किती आहे, R/2 इंटू त्यातून कुठला करंट फ्लो होतोय, तर IR हा करंट फ्लो होतोय. इथं बघा हा IR करंट यातून फ्लो होतोय. सो इंटू IR असेल प्लस इंडक्टन्सच्या अक्रॉस होणारा ड्रॉप XL/2 इंटू इंडक्टन्समधून फ्लो होणारा करंट किंवा त्या रिॲक्टन्समधून फ्लो होणारा करंट IR असेल. ओके, सो हे इक्वेशन तुम्हाला मिळेल. त्या दोघांमध्ये IR हा जो आहे तो कंबाईन आहे. सो तो जर मी कॉमन घेतला तर इक्वेशन काय राहील, VR प्लस IR इंटू ब्रॅकेट R/2 प्लस XL/2 आणि R/2 प्लस JXL/2 म्हणजेच काय, तर इथे मी तुम्हाला बघितलेलं आहे, हे सांगितलेलं R/2 प्लस JXL म्हणजे Z/2 इम्पेडन्स असणार आहे. सो हेच इक्वेशन आपण कसं लिहू शकतो, इथे लिहितो मी पुढं V1 इज इक्वल्स टू VR प्लस IR आणि ह्या R/2 प्लस JXL/2 च्या ऐवजी आपण Z/2 असंही लिहू शकतो. सो असणार आहे कॅपॅसिटरच्या अक्रॉस मिळणारं व्होल्टेज. म्हणजेच काय, तर रिसिव्हिंग एंडला मिळणारं व्होल्टेज प्लस ड्रॉप या दोघांची ॲडिशन केली की तुम्हाला कॅपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज मिळेल. आता सिमिलरली पुढचा जो पॉईंट असणार आहे त्यामध्ये आपण फाइंड आउट करणार आहे सेंडिंग एंड व्होल्टेज. नेक्स्ट पॉईंट असणार आहे सेंडिंग एंड व्होल्टेज, ते असेल आपलं VS. आता VS म्हणजे तुम्हाला मी आता पण आपण काय केलं, VC म्हणजे कॅपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज पर्यंत कॅल्क्युलेट केलं, बरोबर आहे. कॅपॅसिटरच्या अक्रॉस 95 आहे, सेंड केले तुम्ही 100 म्हणजेच काहीतरी इथं 5 व्होल्टचा ड्रॉप होणार आहे. सो तुम्ही सेंडिंग एंड व्होल्टेज कसं कॅल्क्युलेट करू शकता, जर तुम्हाला 100 व्होल्ट माहीत नसेल आणि तुम्हाला माहित असेल की इथं 5 व्होल्टचा ड्रॉप होतोय आणि इथं 95 व्होल्ट आहे. सो ह्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज प्लस इथं होणारा ड्रॉप म्हणजे तुमचं सेंडिंग एंड व्होल्टेज असणार आहे. ओके, कारण काय झालं, लोडच्या अक्रॉसचं व्होल्टेज प्लस हे केलं की तुम्हाला कॅपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज मिळालं. सो कॅपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज प्लस हे केलं की तुम्हाला सेंडिंग एंडच्या अक्रॉसचं व्होल्टेज मिळणार आहे. ओके, सो सेंडिंग एंडचं अक्रॉस व्होल्टेज काय असेल, तर कॅपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज V1 प्लस ह्या ब्रांचमध्ये होणारा ड्रॉप. आता ह्यामध्ये ड्रॉप कशामुळे होतोय, तर सेंडिंग एंड करंटमुळे होतोय. सो फॉर्म्युला आपला काय राहील, R/2 इंटू IS प्लस XL/2 इंटू IS हा असणार आहे ह्या ठिकाणी होणारा ड्रॉप. आता दोघांमध्ये IS कॉमन घेतलं तर इक्वेशन राहणार आहे V1 प्लस IS इंटू ब्रॅकेट R/2 प्लस JXL/2. ओके, आणि R/2 प्लस JXL/2 म्हणजे काय, तर इम्पेडन्स Z/2. ओके, सो ते इक्वेशन होणार V1 प्लस IS इंटू ब्रॅकेट Z/2 हा असेल आपला सेंडिंग एंडचं व्होल्टेज. ओके, सो त्या ठिकाणी आपल्याला चारही व्हॅल्यू मिळाल्या. म्हणजे सेंडिंग एंड व्होल्टेज असणार आहे तुम्ही ह्या फॉर्म्युल्यावरून कॅल्क्युलेट करणार, त्यामध्ये फक्त V1, IS आणि Z ह्या 3 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायला तुम्हाला सेंडिंग एंड व्होल्टेज मिळेल. द नेक्स्ट V1 कसं कॅल्क्युलेट करणार, तर VR प्लस IR इंटू Z ह्याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, V1 मिळेल. नेक्स्ट IR प्लस IC केला की IS मिळणार आहे सेंडिंग एंड करंट. ओके, आणि IR इंटू ब्रॅकेट कॉस फायर मायनस जे साइन फायर केलं की तुम्हाला रिसिव्हिंग एंड करंट IR मिळणार आहे. आणि VR जो असतो तो प्रॉब्लेममध्ये मेन्शन केलेला असतो. ओके, सो मी तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे
सेंडिंग एंड व्होल्टेज तुम्ही ह्या फॉर्म्युल्यावरून कॅल्क्युलेट करणार. नेक्स्ट रिसिव्हिंग एंड व्होल्टेज प्रॉब्लेममध्ये मेन्शन केलं असणार आहे. नंतर सेंडिंग एंड करंट जो असणार आहे तुम्ही ह्या फॉर्म्युल्यावरून कॅल्क्युलेट करणार आणि रिसिव्हिंग एंड करंट जो असणार आहे तो ह्या फॉर्म्युल्यावरून कॅल्क्युलेट करणार. सो हे चारही व्हॅल्यू तुम्हाला मिळाल्या की ह्या चारही व्हॅल्यूवरून तुम्ही व्होल्टेज रेग्युलेशन आणि इफिशियन्सी फाइंड आउट करणार. आणि व्होल्टेज रेग्युलेशन आणि इफिशियन्सीच्या व्हॅल्यूवरून तुम्ही ठरवणार की त्या ट्रान्समिशन लाईनचा परफॉर्मन्स कसा आहे. ट्रान्समिशन गुड ऑपरेटिंग कंडिशनमध्ये ऐकायचं तर परफॉर्मन्स लो आहेत. ओके, सो हे असणार आहे आपलं परफॉर्मन्स ऑफ मीडियम ट्रान्समिशन लाईन बाय नॉमिनल टी मेथड. ओके, सो या पॉईंटमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये ॲड करायचा आहे. आणि अटेंडन्ससाठी तुमचा रोल नंबर आहे तो रोल नंबर पण कमेंट बॉक्समध्ये ॲड करायचा. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण यातला जो थर्ड टाईप राहतोय नॉमिनल पाय मेथड, थर्ड टाईप जो असणार आहे नॉमिनल पाय मेथड तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. ओके, थँक्यू.